नमस्कार, मी संगीता जाधव. स्वाद ब्रह्म या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पारंपरिक अस्सल गावरान सातारी ठिकरी दिलेलं घुटं. हे घुटं आपण चुलीवर करणार आहोत. प्रथम चुलीवर पाणी कोमट करण्यासाठी ठेवलं. यासाठी लागणार आहे आपल्याला पाऊण वाटी उडदाची डाळ आणि 2 चमचे हरभरा डाळ. उडदाची डाळ आणि हरभरा डाळ कोमट पाण्यात टाकून घेतली. हरभरा डाळीमुळे उडीद डाळीचा चिकटपणा कमी होऊन घुट्याला छान चव येते. छान उकळी येऊन दिली आणि मंद आचेवर ती डाळ शिजून दिली. डाळ शिजेपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊ. वाटणासाठी लागणार आहे साहित्य: सुकं खोबरं, लसूण, जिरं, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. चुलीवर तवा ठेवून आपण मसाला भाजून घेऊ. त्यासाठी आपण 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्यात थोडंसं किंचित तेल टाकलं आणि मस्त परतून घ्यायचे आहेत. अगदी मिरचीला चांगले डाग पडेपर्यंत त्या भाजून घ्यायच्या आहेत. नंतर त्यात सुकं खोबरं, लसूण मस्त अगदी परतून घ्यायचं. अगदी छान डाग पडेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. नंतर ते सगळं वाटण आपल्याला पाट्यावर घ्यायचं. नंतर त्यात कोथिंबीर आणि अगदी थोडं मीठ टाकून छान बारीक वाटून घ्यायचं आहे. खोबरं थोडंसं टेचून घेतलं की वाटायला सोपं जातं आणि अगदी मस्त बारीक होईपर्यंत ते पाट्यावर वाटून घ्यायचं. वाटलेल्या मसाल्याची चव खरंच भारी लागते. नंतर हे वाटण आपण काढून घेऊया. घुट्याला ठिकरी देण्यासाठी लागणारा दगड आपण चुलीत गरम करायला ठेवून देऊया. नंतर पातेलं गरम करायला ठेवलं. त्यात 2 ते 3 चमचे तेल टाकले. नंतर फोडणी देण्यासाठी मोहरी, जिरं, कढीपत्त्याची 10-12 पानं. पाट्यावर वाटलेलं वाटण आपण छान तेलात परतून घेऊया. नंतर हळद टाकून पुन्हा एकदा परतून घ्यायचं. मसाला परतला की शिजवलेली घोटून घेतलेली डाळ मसाल्यात टाकली. पाणी ओतून ते अगदी सरसरीत करून घेतलं. घुटं साधारण पातळच छान लागतं. चवीपुरतं मीठ टाकलं. नंतर मंद आचेवरती ते छान उकळून द्यायचं. बघा कशी मस्त उकळी फुटली. नंतर आपण ते पातेलं बाजूला काढून घेऊ. चुलीत मगाशी तापत ठेवलेला दगड काढून घेऊया. तो एका पळीत घेऊन त्याच्यात लसूण, जिरं टाकून त्याच्यावरती तेलाची धार सोडून ते छान तळतळलं की अगदी हळूच ते घुट्यामध्ये सोडायचं, कारण घुटं उडू शकतं. बघा कशी छान ठिकरी बसली. नंतर झाकण ठेवायचं म्हणजे त्याचा स्वाद त्या घुट्याला उतरतो. चुलीवरच भाकरी करून घेतली. चुलीवरची भाकरी, घुटं, भात सोबत दही किंवा ताक घेतलं तरी चालेल. दह्यासोबत घुटं खूपच भन्नाट लागतं. आपण कधी खाल्लं नसेल तर नक्की खाऊन बघा आणि कसं लागतं मला कमेंट्समध्ये जरूर कळवा. असं घुटं करून बघा आणि मला सांगा कसे झाले. धन्यवाद.